नमस्कार, मी राजेश चुडामन निनावे मौदा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार येणाऱ्या 2 तारखेला म्हणजेच उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे। मी सर्व जनतेला नम्र विनंती करतो की उद्या 2 तारखेला मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार पंजा या चिन्हावर तुम्ही भरघोष मतांनी मला विजयी कराल आणि मागच्या काही काळामध्ये नगरपंचायतला जे विकासाचे कामं जे रखडलेले आहेत ते मी पूर्ण करण्याचे संकल्प माझ्या मनात आहे। जसे मौदा शहरामध्ये नगरपंचायत आहे आणि त्यामध्ये एक शववाहिका सुद्धा या नगरपंचायतनी घेतली नाही। शीतपेटी जे मृत बॉडी ठेवल्या जाते ती पण एक 50-60 हजार रुपयाची असूनही नगरपंचायतनी घेतली नाही। आणि या गावामध्ये रोड केले परंतु त्या रोडाची देखभाल बरोबर केली नाही। पूर्णपणे भ्रष्टाचार त्या सिमेंटीकरणात केलेला आहे आणि येणाऱ्या काळात नगरपंचायतला एक गरिबाची शाळा म्हणून नगरपंचायतची माध्यमातून आपण उभी करण्याचा संकल्प आपण ठेवलेला आहे। मागच्या काळात पालकमंत्री साहेब 7 वर्षाच्या अगोदर पट्टे देतो म्हणून एक लोकांना भूलथापा दिल्या आणि 7 वर्ष होऊनही त्या लोकांना पट्टे दिले नाही। आताही ते महसूल मंत्री आहेत, 1 वर्षापासून महसूल मंत्री आहे, तरी पण एकही लोकांना पट्टा त्यांनी दिला नाही। तसेच मागच्या 4-5 महिन्याच्या अगोदर मी जनता दरबार बावनकुळे साहेबांनी घेतला होता। त्यामध्ये गावठाणाकरिता जे आजोबा पंजोबाच्या नावानी घरं आहेत ते त्यांच्या मुलाच्या नावानी करण्यासाठी लेखी निवेदन दिलेलं होतं आणि सिटी सर्वेमध्ये त्यांचं नाव दुरुस्त करून त्या मुलांच्या नावानं ते घर व्हावं आणि त्यांना त्या घरावरती तुटले फुटले घरामध्ये ते राहत आहेत त्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजना मिळावी यासाठी मी त्यांना पत्रव्यवहार केले, परंतु आतापर्यंत त्यांनी हाही काम केला नाही। या लोकांची फक्त फसवेगिरी करणं आणि चुकीच्या मार्गाने होटं घेणं असंच व्यवसायांचं आहे। तरी मला जनतेशी एवढंच बोलायचे आहे की येणाऱ्या 2 तारखेला जनतेने मला भरभरून प्रेम द्यावं आणि येणाऱ्या 2 तारखेला पंजासमोरील बटन दाबून माझ्या 17 नगरसेवक आणि मी अध्यक्षपदाचा उमेदवार मला त्यांनी भरघोष मतांनी विजयी करावं हेच मी या ठिकाणी बोलतो।